हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळी मस्त देवपूजा वगैरे करून घेतली आणि आज आहे ना मी नाश्त्याला बनवलेलं होतं इडली सांबार. सांबार खूप छान झालेलं होतं आणि इडली सुद्धा खूप स्पॉन्जी होती. दुपारच्या वेळेस ना एक मराठी मूवी लावलेला होता जो हॉरर आणि कॉमेडी दोघं होता. आज माझ्या आयुष्यात आहे ना सगळ्यात स्पेशल व्यक्तीचा बड्डे, ते म्हणजेच की माझे पप्पा. हॅपी बड्डे पप्पा. ते माझ्या व्हिडिओमध्ये दोघंही कधी दिसत नाही, सो हे माझे मम्मी पप्पा आहेत. संध्याकाळच्या वेळेस ना मस्तपैकी देवबत्ती वगैरे करून घेतली आणि मार्केटवरून आज आहे ना गवती चहा आणलेला होता, ज्याचा चहा मला खूप आवडतो. हा भाजीपाला आहे ना मला कट करून आणि ठेवायचा होता, पण म्हटलं आधी स्वयंपाक करून घेऊया. भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला आणि मशरूमची भाजी बनवायची होती, त्याच्या तयारीला लागले. कच्चा मसाला मी दळून घेते, पण म्हटलं आज थोडं गरम पाण्यात शिजवून घेऊया. शिजवून घेतला आणि त्यात खडे मसाले ॲड केले. मी खडे मसाले नेहमी दळून घेत असते आणि मशरूम आहे ना छानपैकी गरम पाण्यात शिजवून घेतलेले होते. त्यानंतर ना विराज उठला आणि मला पुढची रेसिपी तुमच्यासाठी शूट करता आला नाही, त्यासाठी सॉरी. जो दळून घेतलेला मसाला होता ना त्याला छान फ्राय करून घेतला. घरातले बेसिक मसाले आपले टाकून घेतले आणि मी मशरूमच्या भाजीसाठी ना चिकन मसाला यूज करत असते, कारण त्याच्यासाठी असा दुसरा काही मसाला नाही आहे त्याचमुळे. मशरूम ॲड केले, त्याच्यात मीठ आणि पाणी ॲड केलं, वरून थोडी कोथिंबीर आणि झाली आपली मशरूमची भाजी